तुमचा आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये जे काही असं एक खडाखडी होताना दिसते ती नुरा कुस्ती असं वाटतं, किंवा अशा पद्धतीचे आरोप होतात आहेत? नाही, आता राजकीय जीवनामध्ये कुठल्याही काम आपण निर्णय घेतला तर त्याला दोन बाजू असतात. मराठी भाषा वळवावी तशी वळते, बोलावी तशी, अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो. मी कुठलंही स्टेटमेंट केलं, पत्रकार मित्र अतिशय टपूनच असतात, आपण काहीतरी अजित पवार यांच्याकडनं काढून घ्यावं आणि मी फटकन काहीतरी बोलून जातो की काही त्याला असं कुठंतरी लिंक लावतं, ते असं आहे म्हणून ते असं स्टेटमेंट केलं असावं. वास्तविक असं नाही. माझा स्वभाव अतिशय स्पष्ट. मी तिथं एक गाव दोन तुकडे करण्याचा माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो, परंतु असं नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याच्यातनं लगेचच ताबडतोब वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी स्टेटमेंट केली. त्याबद्दल मला पण खूप जणांनी विचारलं ह्याच्याबद्दल काय. मी म्हणलं मला काही बोलायचं नाही, मला माझं काम करायचं आहे. आता लोकल बॉडीजच्या इलेक्शन आहे, तिथं मी प्रथम प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल आमचं कुणाचंच वेगळं मत नाही. आम्ही त्या सरकारबरोबरच चाललेलो आहे आणि ह्या दोन्ही केंद्र सरकार राज्य सरकारनी ह्या महानगरपालिकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हातामध्ये असणारा निधी देण्याचं काम केलं. त्याबद्दल मीच समर्थन करतोय. पण स्थानिक ठिकाणी निधी आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या निधीचं खर्च झाला पाहिजे, त्याचं नियोजन झालं पाहिजे. तिथं तुम्ही पहा, पुण्यामध्ये आता तुम्ही आलाय पुण्यात, जरा तुमच्या क्षेत्रातल्या काही मान्यवरांना विचारा. जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो, 1.5 तास लागतोय. त्याच्यामध्ये जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतं ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात. म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार. बरं, कामं चाललीत होणार कधी? आज जगामध्ये 501 मला वाटतं शहरांचा टॉमटॉम ट्रॅफिक त्या सर्वे केला, टॉमटॉम ट्रॅफिक सर्वे. त्याच्यामध्ये आमचं पुणे शहर, आमचं म्हणजे आपलं 4थ्या क्रमांकावर आलंय. आज हे इथल्या पुणेकरांना, पुणे म्हणजे रिटायरमेंटचं आयुष्य जगणाऱ्यांचं शहर, पुणे शहर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांचं शहर, पुणे शहर विद्येचं माहेरघर असणारं शहर, सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची असणारं शहर, अशा पद्धतीचा पुण्याचा आजपर्यंतचा नावलौकिक. परंतु आज तो जगात 4थ्या क्रमांकावर ते जात आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये, खराब हवेच्या बाबतीमध्ये. हे बरोबर नाही ना. तुम्ही पहा, मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड बघायचो त्यावेळेस तिथं झाडं लावणं, मी ग्रीनरीला महत्व देणार आहे. तुम्ही कधीतरी तुमच्या व्यापातनं बारामतीला एकदा येऊन बघा की एखादं तालुक्याचं शहर देखील आपण कशा पद्धतीनं डेव्हलप करू शकतो. त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते आणि कुणीतरी तिथं लक्ष द्यावं लागतं. आणि ती भाजपचं जे इकडले आहेत मंडळी त्यांच्यात नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केला ते नागरिकांनी पाहायचंय की त्यांनी तुलना करावी की बाबा कुणाचं काय. तुम्ही काय करता, बरोबर एका पक्षाचं नाव घेऊन मग ते तसं. मग अजित पवार म्हणला, हो बरोबर आहे, बघा अजित पवार भाजपच्या विरुद्ध बोलले. मी स्थानिक